उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी गेल्या 3 दिवसांमध्ये 600 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. याच भागामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणखीन पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतका पाऊस हा त्या भागामधल्या भूरचनेमध्ये तात्पुरते बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. त्यामुळे पालघरपासून ते रत्नागिरीच्या उत्तर भागापर्यंत आणि दुसऱ्या बाजूला नाशिकपासून ते साताऱ्यापर्यंतच्या घाट क्षेत्रामध्ये जर कमी वेळामध्ये जर जास्त पाऊस झाला तर त्या भागामध्ये दरड कोसळण्याची शक्यता वाढू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं की माळीण, तळीये किंवा इरशाळवाडीसारख्या घटना घडलेल्या आहेत आणि या भागामध्ये दरड कोसळण्यासाठीची जी आधीची स्थिती होती तशीच काहीशी स्थिती आता आपल्याला दिसून येते की आठवडाभराच्या कालावधीमध्ये जवळपास 600 ते 1000 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस झाला आहे आणि नंतर तासा 2 तासांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाला आणि अशाच वेळेस या दरडी कोसळलेल्या आहेत. तर या पुढच्या 2 दिवसांमध्ये ज्या भागांमध्ये कमी वेळात जास्त पाऊस होईल तर अशा भागांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता वाढेल. प्रामुख्याने डोंगर उतारावरची गावं किंवा डोंगराच्या पायथ्याची गावं या भागामधल्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. ज्या गावांच्या वरून किंवा मागच्या भागामधून धबधबे येत आहेत, झरे येत आहेत, तर त्या झऱ्यांचं पाणी जर गढूळ येत असेल, समजा डोंगराच्या उतारावरची झाडं कललेली असतील किंवा काही पोल्स असतील लाईटचे ते कललेले असतील, तर हे दरडींचे पूर्वसंकेत असल्याचं लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि जर पुढच्या 2 दिवसांमध्ये जर संततधार चालू राहिली आणि पावसाचा जोर वाढला, तर नागरिकांनी तात्पुरतं दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करणं योग्य होऊ शकतं. प्रामुख्याने रायगड आणि पुणे हे दरडींसाठी सगळ्यात जास्त प्रोन असे जिल्हे आहेत. त्याचसोबत ठाणे आणि मुंबईच्या परिसरामध्ये सुद्धा ज्या भागांमध्ये डोंगर उतारावर नागरिक राहत आहेत, त्यांनी सुद्धा विशेष काळजी आणि खबरदारी घेणं आवश्यक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.